जय जय रघुवीर समर्थ। सदा बोलण्या सारिखा चालता है, अनेकी सदा एक देवासी पाहे। सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 49 याचं चिंतन करणार आहोत। सज्जनो, हा जरी आजचा श्लोक आपला 49वा असला तरी सुरुवातीचं आपण विषय प्रवेश करण्याचं जर एक या रूपाने सत्र धरलं तर आज आपला या मनोबोधाचा 50वा हा एपिसोड आहे, हे 50वं सत्र आहे। खरोखर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ही केवळ समर्थ कृपा आहे की एवढ्या नियमाने, नियमतेने आणि त्याचबरोबर प्रासादिकतेने या मनाच्या श्लोकांचं चिंतन घडत आहे। समर्थ माऊलीच्या चरणी अपार कृतज्ञता व्यक्त करून माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा प्रवास असाच निरंतर चालू राहावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं देखील अभिनंदन करतो, आपल्या श्रवण भक्तीला वंदन करतो। सज्जनो, आपण सर्वोत्तमाच्या दासाचे गुणधर्म अभ्यासत आहोत। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। समर्थांनी आत्तापर्यंत आपल्याला 2 श्लोकांमधून या दासाचे काही गुणधर्म समजावून सांगितले। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या सदा या अवस्थेचं आपल्याला चिंतन सांगितलं। सदा देव काजी झिजे देह जाचा, जो निरंतर या देव कार्यामध्ये आपल्या देहाला झिजवतो, जो निरलस आहे, ज्याला आपल्या स्वतःची अशी कुठलीही इच्छा नाही, आळस नाही, मद नाही, जो निरंतर राम नामामध्ये आपल्या वाणीला रंगवतो आणि जो आपल्या स्वधर्माचा अत्यंत आदराने स्वीकार करतो आणि त्या उत्तम पद्धतीने या स्वधर्माचं आचरण करतो, अशा या भगवंताच्या दासाचं आपण चिंतन गेल्या श्लोकामध्ये बघितलं। समर्थ आम्हाला आज या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत। काय म्हणतायत समर्थ? सदा बोलण्या सारिखा चालत आहे, ज्याचं आचरण आणि ज्याचं वचन यामध्ये भेद नाही। तो जे बोलतो त्याचप्रमाणे आचरण करतो आणि तो तेच आचरण करतो आणि त्या आचरणाप्रमाणेच त्याच्या मुखातून शब्द प्रकट होत असतात। सदा बोलण्या सारिखा चालत आहे। आणि या आपल्या सनातन धर्मामध्ये अनंत देवतांच्या मूर्ती आहेत, अनंत संप्रदाय आहेत। या सगळ्या अनंत अवतारांमध्ये देखील ज्याला एकत्व बघता येतं, जो या सगळ्या सगुण अवतारांमधलं मर्म जाणतो,
आणि या अशा सर्व अवतारांना तो तितक्याच आदराने भजतो. आणि हे भजन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही द्वैत भाव राहत नाही. हे महत्वाचं आहे. आपण बघतो ना, ही माझी आई आहे, ही माझी मावशी आहे, ही माझी आत्या आहे, अशा पद्धतीने आपण प्रत्येक नात्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये विभागले जातो. जरी ती एकच माता, एकच स्त्री असली तरी नात्यांच्या आधाराने आपलं प्रेम हे कमी जास्त असतं. त्याप्रमाणे जो सगुण भक्ती करणारा भगवंताचा दास असतो ना, त्याला आपलंच आराध्य दैवत अत्यंत प्रिय असतं. आणि मग तो इतरांच्या दैवतांच्या विषयी कमी जास्त प्रमाणामध्ये प्रीती राखून असतो. परंतु इथं समर्थांचा दास हा काही वेगळाच आहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. हा आमचा भ्रमच आहे ना. परंतु इथं आपल्या आराध्यावरती अत्यंतिक प्रेम करणारा आणि त्याचबरोबर सर्व या सगुण रूपाचं तत्व जाणून त्या सर्व तत्वांना सारखाच आदर देणारा असा हा भगवंताचा दास समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत. सज्जनो, या दास या तत्वाचं आपण चिंतन करत असताना काही गुणधर्म हे दासाचे आपल्याला बाह्यांगाच्या आधाराने, कर्माच्या आधाराने दिसतात. जसं आपण बघितलं, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, जो निरंतर या देव कार्यामध्ये आपल्या देहाला झिजवतोय. इथं कर्मेंद्रियांचा विचार हा प्रधान विचार आहे. काही ठिकाणी समर्थ ज्ञानेंद्रिय प्रधान अशी दासाची लक्षणं सांगतात. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. दासाची एक आंतरिक अवस्था आहे, एक बाह्यांगाची अवस्था आहे. आणि दासाची एक वैचारिक विवेकाची देखील अवस्था आहे. ही विवेकाची अवस्था समर्थ आपल्याला या आजच्या 3ऱ्या श्लोकामध्ये समजावून सांगतायत. सगळ्यात महत्वाचं सूत्र दासाचं समर्थ आपल्याला सांगतात की सदा बोलण्या सारिखा चालत आहे. हे अत्यंत अवघड आहे बघा. निदान आमच्यासारख्या जे संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या लोकांना ही एक जणू काही समर्थांनी दाखवलेली फार मोठी दीपस्तंभासारखी अवस्था आहे की बाळांनो, तुम्ही जसे वागता, जे तुमच्या अनुभवाला येतं तेच तुम्ही जगाला सांगा. आता हा फार मोठा प्रश्न आहे. व्यासपीठावरती बसल्यानंतर सत्य तर सांगणं गरजेचं आहे, परंतु सत्य सांगत असताना ते सत्य आपण आचरणात आणलं आहे की नाही, जसं आजच्या काळामध्ये डिस्क्लेमर दिला जातो तसं व्यासपीठ देखील बऱ्याचदा तो डिस्क्लेमर द्यायला विसरतं. बघा, आपण व्यासपीठावरती अत्यंत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कोणाला फसवणार आहे? तुम्हाला प्राप्त करायचंय त्या भगवंताचं प्रेम, त्यासाठी ही सेवा आहे. इथे लोकांचे हार तुरे आणि वाहवा याने तो भगवंत आपल्याला मिळणार आहे का? निश्चितच नाही. समर्थांनी पुढे एका श्लोकामध्ये जाऊन आपल्याला अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलंय. क्रियेवीण नाना परी बोली जेते. जो क्रियेशिवाय नाना गोष्टी बोलतो, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. पण असं बोलत असताना त्याला त्याच्या आतमध्ये मात्र त्याचं चित्त, त्याची विवेक बुद्धी सांगत असते की तू हे करत नाहीयेस, तुला हे सांगण्याचा अधिकार नाहीये. पण सज्जनो, यामध्ये आपण दास होण्याच्या आधी आपण त्याचे साधक आहोत. साधन मार्गावरती चाललेलो आहोत. आणि साधन मार्गावरती चालताना बऱ्याचदा आपल्याला अशा काही गोष्टी जगाला सांगाव्या लागतात ज्या गोष्टी आपण तंतोतंत आपल्या आचरणात आणू शकलेलो नाही. मग अशा वेळेला काय करावं? आपण प्रामाणिकपणे या गोष्टींचा अनुभव मला नाही, परंतु शास्त्र असं सांगतं, ग्रंथ असे सांगतात, माझे सद्गुरू मला असे सांगतात, या भूमिकेतून आपण साधक भावनेने, साधक वृत्तीने हे सांगत राहावं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आचरणाला सतत या बोललेल्या गोष्टींच्या मर्यादा जागृत ठेवून
जसं रस्त्यावरती बघा, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या असतात. कशासाठी असतात? की गाडीने या पट्ट्यांच्या आतमधूनच आपली गाडी चालवायची आहे. त्याप्रमाणे आपण जेव्हा शास्त्र, ग्रंथ किंवा सद्गुरू वचनांचा आधार घेत असतो या वाणीच्या आधाराने, तेव्हा या वाणीतून प्रगटलेलं प्रत्येक शब्द हा या परमार्थाच्या मार्गावरती या पांढऱ्या पट्ट्यांप्रमाणे आपण अधोरेखित करून ठेवला पाहिजे. सदा बोलण्या सारिखा चालत आहे. आपलं वर्तन आपल्या वचनांप्रमाणे असावं. कसं ओळखायचं एखाद्या व्यक्तीचं वर्तन आणि वचन यामध्ये साधर्म्य आहे का नाही? कारण आजच्या काळामध्ये जेव्हा वक्तृत्व हा एक शिकण्यासारखा गुणधर्म झालेला आहे, लोक मोठ्या मोठ्या शब्दांच्या मायाजाळामध्ये आपल्याला प्रभावित करून टाकतात. त्यावेळेला सामान्य मनुष्य हा दिग्मूढ होऊन जातो की व्यासपीठ आपल्याला जे सांगतंय त्याचप्रमाणे त्याचं आचरण आहे का नाहीये. सज्जन हो, यासाठी एक साधं गणित आहे. ज्याच्या शब्दांची परिणामता ही जनमानसाच्या हृदयामध्ये खोलवर जाऊन कुठेतरी लागते, ज्याच्या शब्दाच्या आधाराने मनुष्याचं वृत्त्यंतर घडतं, ज्याचे शब्द हे मनुष्याला आपल्या अगदी कोणीतरी जवळचं आपल्याशी बोलतंय असं त्याच्या हृदयामध्ये त्याला जाणवतं, तेव्हा समजावं की त्या शब्दांमध्ये आचरणाचं वजन देखील आहे. आणि मी म्हणतो, तुम्ही कोणाचं ऐकण्यापेक्षा आपल्या सद्गुरूच्या वचनांना, सद्गुरूच्या ग्रंथांनाच प्रमाण धरा ना. त्यांनी आम्हाला सर्व काही सांगून ठेवलंय ना. मग इथं वक्ता असो किंवा श्रोता असो, आम्ही सगळेजण त्या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरती चालणारे आहोत ना. मग इथं वक्त्याने देखील आपण जी वचनं उच्चारत आहोत त्याप्रमाणे चालावं, आणि श्रोत्याने देखील जी आपण सद्गुरूची वचनं ऐकलेली आहेत त्याप्रमाणे आपलं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सज्जनो, त्यामुळं दास होण्यासाठी या दांभिकतेला आपल्याला तिलांजली देता यायला हवी. कारण हा दंभ भगवंताला विशेष आपल्यावरती एक प्रकारे त्याज्य समजणारा गुणधर्म आहे. भगवंताला जर काही आवडत नसेल तर तो आपल्यातला दंभ आवडत नाही. मी आहे बाबा असा. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यामुळं एके ठिकाणी किती छान कबुली देतात ना. माझे मज येती कळो अवगुण, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर. आताड उभा राहे नारायणा, आताड उभा राहे नारायणा. दया सिंधुपणा साच करी, आताड उभा राहे नारायणा. वाचा वदे परी करणे कठीण, वाचा वदे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा, आताड उभा राहे नारायणा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. न करी उदास माय बापा, आताड उभा राहे नारायणा.
जिथं जगद्गुरु तुकाराम महाराज देखील म्हणतात, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. खरोखर सज्जनो, हे वाणीचं तप आहे. हा एक प्रकारे आमच्याकडून घडणारा प्रमाद आहे की आपण असत्य वचन बोलतो आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आपल्या स्वतःच्या परमार्थाच्या मार्गावरून एक प्रकारे स्वतःचीच अधोगतीला कारण ठरतोय. मग काय करावं? तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. बघा, इथं समर्थ देखील दासाची लक्षणं सांगतायत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज देखील दास हा शब्द या अभंगामध्ये वापरतायत. त्यामुळं दास्यत्वाचा हा एक फार मोठा निकष आहे. सदा बोलण्या सारिखा चालत आहे. आणि पुढचा गुणधर्म समर्थ म्हणतात, अनेकी सदा एक देवासी पाहे. हा एक फार मोठा आमचा गुंता आहे मनाचा. आपल्या घरामध्ये बघा, एक कुलदैवत असतं. त्या कुलदैवताचं घरामध्ये प्रामुख्याने विशेषत्वाने आपण उपासना करतो. ती केली पण पाहिजे, गरजेची देखील आहे. त्याच वेळेला मग आपल्याला गुरुमंत्र मिळतो. मग कदाचित रामराया, पांडुरंग किंवा दत्तात्रय आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आपण महादेवाची भक्ती करतो, कारण सगळेजण सांगतात की महादेवाची उपासना केल्याशिवाय आपल्याला श्रीहरीची प्राप्ती होऊ शकत नाही. याने काय होतं सज्जनो, आपणच आपल्या अंतरंगामध्ये एक द्वैत भाव निर्माण करून टाकतो. बघा, माझ्याकडे एक श्रोते येतात, मला म्हणतात, दादा आपली रामकथा असते ना? म्हटलं हो. आपण येता का ऐकायला? आलो असतो, पण मला कृष्णच फार आवडतो, मला राम नाही आवडत म्हणे विशेष. मी म्हटलं, तुम्ही हे स्पष्ट सांगितलं हे मला फार आवडलं, कारण उगीच मनामध्ये कुठेतरी किंतु घेऊन रामकथा ऐकली तर माझे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे व्यर्थ संशयाचे ज्ञान, व्यर्थ संशयाची भक्ती, हा सगळा संशय घेऊन केलेल्या सगळ्या गोष्टी या मनुष्याचा व्यर्थ जातात. खरं तर आम्हाला या सगळ्यांवरती तेवढ्याच आपुलकीने, ममत्वाने प्रेम करायला काय हरकत आहे? श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या नित्य प्रवचनामध्ये म्हणतात की एखाद्या घरामध्ये एखादा वयोवृद्ध माणूस राहत असेल तर त्याला त्याची सून, अहो तात्यासाहेब असं म्हणते. मुलं घरात आली की म्हणतात, अण्णा कसा गेला दिवस? आणि नातवंड आजोबा आजोबा करत त्यांच्या अंगाभोवती खेळतात. आणि त्याच वेळेला त्यांचा कोणीतरी मित्र आला तर म्हणतात, अरे तात्या या जरा गप्पा मारायला. महाराज हे उदाहरण देऊन झाल्यानंतर म्हणतात की 4 लोक वेगवेगळ्या पद्धतीने हाका मारल्यानंतर 4 वेगवेगळे पुरुष बाहेर येतात का हो? नाही ना. एकच तो वृद्ध पुरुष जसा बाहेर येतो त्याप्रमाणे तेच परमतत्व, मग त्याला तुम्ही महादेव म्हणा, दत्त म्हणा, गणपती म्हणा, श्रीराम म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, तुमच्या मनामध्ये असलेलं कुठलंही गोड भगवंताचं नाम जर घेतलं तरी देखील जसा तो वृद्ध पुरुषच बाहेर येतो त्याप्रमाणे ते एकच एक सनातन तत्वाची तुम्ही अर्चना करत असता, तुम्ही त्याचं स्मरण करत असता. पण आम्ही सगळे गुणांनी बांधलेलो आहोत आणि त्यामुळं आम्ही आमच्या गुणाच्या आधाराने भगवंताची एक प्रतिमा रेखाटतो आणि ती प्रतिमा रेखाटत रेखाटत आमच्यासाठी ती प्रतिमा सर्वस्व होऊ लागते. परंतु याचा एक दुष्परिणाम असा होतो जे आम्हाला दास्यत्वापासून दूर करतं आणि ते म्हणजे आम्हाला त्या प्रतिमेच्या पुढं इतर सर्व प्रतिमा फिक्या वाटू लागतात. बघा, आमच्या समर्थांनी हे दासाचे गुणधर्म लिहिले. समर्थ हे रामदास होते. निरंतर रामाची उपासना, रामाची भक्ती त्यांनी केली. पण पंढरीच्या पांडुरंगासमोर देखील ते जाऊन उभे राहिले आणि त्याला मोठ्या आनंदाने विचारतात, येथे का रे उभा श्रीरामा? पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये देखील रामदासांना रामच दिसला. कोल्हापूरला गेले असता दत्तात्रयांच्याकडून त्यांना पादुकांची प्राप्ती झाली. म्हणजे असा कुठलं दैवत नव्हतं समर्थांचं की जे समर्थांनी राम रूपामध्ये पाहिलं नाही. त्यामुळं अनेकी सदा एक देवासी पाहे याचं एक दुसरं अंग असं आहे की तुम्ही तुमच्या एकाच आराध्यावरती इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा
त्याला सर्वस्व माना, अनन्य व्हा. जशी मीरा कृष्णाच्या पायी अनन्य झाली, माझे समर्थ नामावरती अनन्य झाले, आणि त्या अनन्यतेने त्याची भक्ती करा. मग इतर देवता काय करतात, ती देखील त्याचंच रूप घेऊन तुमच्या समोर प्रगट होतात. आणि हे घडतं, हे होतं. आमच्या महाराजांचे जे अत्यंत परमशिष्य होते ना, पूज्य भाऊसाहेब, ते महादेवाच्या मंदिरात जावत, देवीच्या मंदिरात जावत, महाराज म्हणून हाक मारायचे, नमस्कार करायचे. लोक म्हणायचे, अहो इथं तर महादेव आहे, इथं दत्तात्रय आहेत, आपण तुम्ही त्यांना देखील महाराजच म्हणता. हो म्हणे, माझं तर सर्व काही माझा मायबाप महाराज आहे. आणि त्या देवतांना काही वाटायचं नाही, परंतु त्या देवतांचं मला निश्चित खात्री आहे की भाऊसाहेबांना निश्चितपणे त्या देवतांचं दर्शन देखील त्यांच्या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या रूपात झालं असेल. सज्जनो, ही अनन्यताच तुमच्या जीवनामध्ये अनेकी सदा एक देवासी पाहे या रूपाने तुम्हाला घेऊन येते. आणि मग एकदा तोच तो सगळीकडे दिसू लागला की मग सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. तुम्ही या प्रत्येकाची भक्ती अत्यंत अनन्यतेने करू लागता. तुम्हाला कोणाच्या विषयी किंचित देखील कमी जास्त असा भाव मनामध्ये राहत नाही. अशी ही दास्यत्वाची, अंतरंगाची, विवेकाची भूमिका समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत. सज्जनो, यातील पुढील सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.